भाच्यांच्या कारनाम्यांमुळे आयपीएस मामा अडचणीत. बदलीनंतर आता पुढे काय कारवाई होणार? आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. 2 कोटी रुपयांच्या हुंड्यासाठी 2 वर्षे नवविवाहिता वैष्णवी हगवणे हिचा अनवनीत छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजते आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त करणारा तिचा राजकारणी सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक, त्याचा जुळा भाऊ सुशील यांचे एक प्रताप आता समोर येत असून त्यातून त्यांच्यावर एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. दरम्यान या जुळ्या भाच्यांमुळे त्यांचे आयपीएस मामा राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुरुंग जालिंदर सुपेकर हे मात्र अडचणीत आलेत. हगवणे प्रकरणात नाव आल्याने त्यांची होमगार्ड सारख्या कमी महत्वाच्या दुय्यम व पोलीस दलात शिक्षा समजल्या जाणाऱ्या ठिकाणी तडकाफडकी बदली करण्यात आली असून भविष्यात आणखी कडक कारवाईची ही टांगती तलवार त्यांच्यावर लटकलेली आहे. सुपेकर हे पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांनी आपले भाचे हगवणे जुळ्या बंधूंना शस्त्र परवाना देण्याची शिफारस केली होती. त्यामुळे तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या फाईलवर सही केल्याने गरज आणि कुठलाही धोका नसताना सुद्धा हगवणे बंधूंना 2022 मध्ये गन परमिट मिळाले होते. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यासाठी त्यांनी मोठी हेराफेरी केली होती. त्याकडे त्यांच्या मामाने दुर्लक्ष करत त्यांना शस्त्र परवाना मिळवून दिला होता. हगवणे राहत असलेला भुकुम हा भाग त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता. सध्या तो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बावधन पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी हगवणे बंधूंना गरज नसल्याने त्यावेळी शस्त्र परवान्याचा अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी मामाच्या हद्दीत म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयात राहत असल्याची बनावट कागदपत्रे बनवली. त्या आधारे पुणे शहर पोलिसांकडे गन परवाना मिळण्याकरता अर्ज केला. त्याकरिता मामाने मदत केली. त्यांच्या फाईलवर शिफारस करत सही केली. त्यामुळे त्यावेळेचे सीपी गुप्ता यांनी हा परवाना दिला. ते सुद्धा आता यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान गुप्तांनी शस्त्र परवाना दिल्याने आपल्यावरील जबाबदारी सुपेकर यांनी ढकलून देण्याचा आता प्रयत्न केला. परंतु त्यांची पहिली सही व शिफारस असल्याने त्यावर विसंबून गुप्तांनी सही केली हे ते सोयीस्कर विसरलेत. हगवणे प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आता त्यांनी कडक पवित्रा घेतलाय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर फडणवीसांनी जसा राष्ट्रवादीच्या मुंडेंचा राजीनामा घेतला तसाच हगवणे प्रकरणात नाव येताच त्यांनी प्रथम सुपेकर यांच्याकडे असलेला नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा तुरुंग उपमहानिरीक्षक म्हणून असलेला प्रभारी पदभार काढून घेतला. त्यानंतर त्यांची थेट होमगार्ड येथे उपमहासमादेशक म्हणून बदली केली. अशा दुय्यम ठिकाणची बदली ही पोलीस खात्यात शिक्षा समजली जाते. दरम्यान यानंतर आता हगवणेंना मदत केली म्हणून त्यांच्यावर काय कारवाई होते, खात्यांतर्गत चौकशी लागते का याकडे लक्ष लागलंय. कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर थेट त्यांना निलंबित करण्याची मागणी आज केली. पात्र नसताना हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून देणाऱ्या सुपेकरांच्या आतापर्यंतच्या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी गृह खात्याकडे पत्र देऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाच्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देणाऱ्या या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मामाविषयी तुम्हाला काय वाटते? बदलीसह आणखी कडक कारवाई त्यांच्यावर होणे आवश्यक आहे का? यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.